तर प्रेक्षकांनो, सुमन आत्या बयोला म्हणते की तू विशालच्या प्रेमात पडली आहे. आता बयो गालातल्या गालात हसतच घराबाहेर पडली आणि तिला तिची प्रतिकृती म्हणजे बयोचं मन तिला सांगतंय, काय ग बयो, तुका मागेच सांगितलं ना मी, तू विशाल सरांच्या प्रेमात पडलीयस म्हणून. बयो म्हणते, ए प्लीज तू काय पण बोलू नकोस, गप्प बस. बयोचं मन म्हणतंय, मी गप्प बसू, मला गप्प करून तू काय करणार आहेस? सगळ्यांना कळू लागलंय आता, किती जणांना गप्प बसवणार आहेस तू? तुला पण माहितीये विशाल सरांचं तुझ्यावर प्रेम आहे, तू फक्त सांगायला घाबरते. बयो म्हणत असते, तसं काय नाहीये गो. बयो म्हणते, अगं खरंच बोलताय मी. अगं विशाल सरांसारखं इतका चांगला माणूस तुझ्या सोबत आहे, किती नशीबवान आहे, तुला कळतंय का हे? त्यांच्यासारखा समंजस, हुशार आणि देखणा डॉक्टर तुझ्या सोबत आहे, तरी सुद्धा त्यांना कुठलाच गर्व नाहीये. तुझा बेस्ट फ्रेंड आहे तो, किती काळजी घेतात ते तुझी. अगदी भेळ खाऊन पोट बिघडलं तरी सुद्धा ते पुन्हा तुझ्यासोबत भेळ खातात, कुठल्याही अडचणीत तुझ्या सोबत असतात ते. आता बयोला एक एक प्रसंग आठवतोय विशालच्या बाबतीत. बयोचं मन तिला म्हणतंय, बयो हे प्रेम नाहीये तर काय आहे? आता ही गौतमी येते एकदम मागून आणि जोरात बयोला ओरडते आणि म्हणते, ए बावळट, काय एकटे हसतीयस ग? काय झालंय काय तुला हसायला? वेडबीड लागलंय का? बयो इकडे तिकडे बघायला लागते आणि तिला कळतं की तिला भास होत आहे. मग बयो म्हणते, नाही काय नाही झालं. गौतमी म्हणते, झालीत का घरातली सगळी कामं? बयो म्हणते, हो झाली आहे, मी निघते आता गौतमी विचार करते, ही अशी एकटी का हसत होती? हिच्या आयुष्यात असं काय चांगलं झालंय? ही एवढी आनंदात कशी काय आहे, आणि तेही मी असताना? बापरे, गौतमीला जरा अतिच गर्व आहे स्वतःवर. असो, आता अंकिता आणि हेतल या दोघी भामट्या रात्री पार्टी करून अया मोकल काकूंना फळं घेऊन आल्या आणि तेवढ्या तिथे बयो येते आणि मोकल काकूंना विचारते, कशी आहे तुमची तब्येत? मोकल काकू म्हणतात, मी बरी आहे, माझ्या घरातले नियम पाळले जात आहेत ना सरस्वती? आता या दोघीचे दोघी भामट्या बयोकडे बघताय, अंकिता हेतलकडे बघते, हेतल बयोकडे बघते. मग बयो त्यांच्याकडे बघून म्हणते, हो सगळं ठीक आहे. हेतल अंकिता वेळेत घरी येतात आणि वेळेतच झोपतात, काही प्रॉब्लेम नाहीये. अंकिता तिला खुणवत असते की सांगू नको म्हणून. मग बयो तिच्याकडे अशी बघते. मग आता विशाल आलाय तिथे, तोही विचारपूस करतोय मोकल काकूंच्या तब्येतीची. मोकल काकू म्हणतात, हो छान आहे माझी तब्येत, अगदी बरी आहे. मग आता विशाल बयोला म्हणतोय, अगं मोकल काकूंचे रिपोर्ट आले असतील, तू येतेस का माझ्यासोबत सरस्वती? बयो मोकल काकूला म्हणते, मोकल काकू मी आत्ताच आले. मग मोकल काकू म्हणतात, हो ये. आता विशाल पण अंकिता आणि हेतलकडे असं रागाने बघतोय. दोघी पण अशा गपचूप उभ्या आहेत. बरं, यांना कळतं की या चुकीचं वागतायत, तरी पण या इराच्या वागण्याला का बळी पडतात, हा एक प्रश्न आहे माझा. असो, मालिकेत काय पण दाखवतात, असं कधी होत नसतं. तर आता बयो म्हणते, सर काय रिपोर्ट आले असतील? विशाल म्हणतो, अगं थांब जरा, रिपोर्ट बघूयात ना, मग कळेल आपल्याला. आता विशालने रिपोर्ट बघितलेत तर त्याला आता असं कळलंय की मोकल काकूंना ब्रेन ट्यूमर झाला. विशाल आणि बयो दोघांना पण खूप वाईटही वाटतंय आणि टेन्शनही आलं. बयो घाबरूनच म्हणते, बापरे आता काय करायचं? विशाल म्हणतो, हे बघ, आपल्याला ताबडतोब पुढची ट्रीटमेंट सुरू करावी लागेल, त्यांचा ट्यूमर वाढतोय, म्हणजे रेडिएशन थेरपी किंवा सर्जरी करावी लागेल. सरस्वती खूप खर्च होईल. आता बयोला टेन्शन आलंय खूप. बयो म्हणते, सर बाबांना नंबर सापडला होता अमितचा, त्यांना फोन पण केला, पण ते फोन उचलतच नाही आणि ते पुन्हा फोन करतील की नाही हे पण आपल्याला माहिती नाहीये. विशाल म्हणतोय, सरस्वती आपल्याला काही करून त्यांची ट्रीटमेंट लवकर चालू करायला हवी. पण तेवढ्यात सौदामिनी येते आणि म्हणते, डॉक्टर विशाल, त्या वॉर्ड नंबर 5च्या मोकल काकू आहेत ना, त्या स्टेबल आहेत, त्यांना लवकर डिस्चार्ज द्या आता. सरस्वती म्हणते, अहो पण मॅडम त्यांची ट्रीटमेंट अजून बाकी आहे. सौदामिनी म्हणते, सरस्वती तशी ही केस डॉक्टर पोटेंच्या अंडर येत नाही, त्यामुळे तू मध्ये बोलू नकोस. पुढचे पैसे भरल्याशिवाय ट्रीटमेंट होणार नाही. बयो विशालकडे बघायला लागते. आता विशाल म्हणतो, त्यांची ट्रीटमेंट मी करणार आहे, मी आत्ताच त्यांचे रिपोर्ट बघितले, त्यांना ॲक्युस्टिक न्यूरोमा डिटेक्ट झालाय, त्यामुळे त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो ट्यूमर खूप ग्रोईंग आहे आणि ती लवकरात लवकर ट्रीटमेंट त्यांना मिळायला हवी आहे. सौदामिनी खूपच रूडली बोलते. ती म्हणते, मग तर तुम्ही ताबडतोबच डिस्चार्ज घ्या, कारण त्यांचे मागचे बिल पेंडिंग आहेत, आधीच पुढचे ट्रीटमेंटसाठी खूप खर्च येणार आहे. बयो म्हणते, अहो मॅडम त्यांची मुलं इथे नाही आहेत, त्यांना आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करतोय, तुम्ही थोडासा तरी आम्हाला वेळ द्या. सौदामिनी म्हणते, अच्छा तुझी कोणीतरी लागते ना, ती तूच घेऊन आलीस ना तिला इथे? बयो म्हणते, हो सध्या तरी मीच आहे त्यांच्यासोबत. मग सौदामिनी म्हणते, अरे वा, मग तर सगळा खर्च तुलाच करावा लागणार आहे. पुढची ट्रीटमेंट सुरू करायची असेल तर लवकरात लवकर सगळे पैसे आधी मागचे भरायचे. भरशील ना सरस्वती? असं म्हणून सौदामिनी तिथून निघून गेली आहे. विशाल बयोला असं खुणवत असतो की तू टेन्शन घेऊ नकोस. इकडे या सुमनला बयोचं कुठलं तरी पुस्तक सापडतं. ती म्हणते, अरे बघ आपली बयो हे पुस्तक इथे विसरून गेली रे. हल्ली ना तिचं कुठे लक्ष असतं काही कळत नाही. काय रे
आपली बयो प्रेमाभिमात पडली तर नाही ना? आता इरा तिथून क्रॉस होत असते. इरा या दोघांचं बोलणं ऐकते. आरव हसतो आणि म्हणतो, हे आत्या, आपली बयो आणि प्रेमात नाही ग, नाही, शक्यच नाही. अगं तिला फक्त पुस्तक आणि त्या पुस्तकावरच प्रेम आहे. ती आणि तिचं डॉक्टरचं स्वप्न, म्हणजे तिच्या स्वप्नामध्ये राजकुमार बिजकुमार येत नसेल, डॉक्टर झालेली ती स्वतःच तिला दिसत असेल. आता सुमनही हसायला लागते. इरा तिथून निघून जाते. आरव म्हणतो, अगं आत्या, पुस्तकच तिचं प्रेम आहे आणि डॉक्टर होणं तिचं स्वप्न. तिला आजूबाजूची मुलं सुद्धा दिसत नाहीत. आता सुमन म्हणते, असं नसतं रे आरव, हे वयच असं असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला करायची नसते पण ती आपसूक होऊन जाते. अशात ना आपली बयो जरा गोंधळलेली पण दिसते. तिच्या मनात काय चाललंय ते काही कळत नाही. स्पष्ट बोलत नाही रे ती. तिला भारती वहिनीसारखी सवय आहे, मनात सगळं साठवून ठेवायचं पण चेहऱ्यावर मात्र हसू आणायचं. पण आपल्याशिवाय तिला दुसरं कोणी नाही आहे रे आरव. आपल्याला लक्ष ठेवायला हवं की नाही तिच्यावर? आरव, घरात असते रे मी लक्ष ठेवायला, पण तू जरा कॉलेजमध्ये तिच्याकडे लक्ष ठेव. आरव म्हणतो, डोंट वरी आत्या, हा भाऊ कायम तिच्या सोबत आहे, तू नको टेन्शन घेऊ. आता इकडे गौतमी पोहोचली हॉस्पिटलला आणि सौदामिनीबद्दल विचारतीये. नवीनच कोणीतरी म्हणजे पिऊन दादा जॉईन झाले. ते म्हणत असतात, तुम्ही कोण आहात? तेव्हा गौतमी म्हणते, नवीन लागलायस का? तुला माहिती नाही का मी कोण आहे? जेवढं सांगितलं तेवढं कर ना, जा त्या सौदामिनीला बोलव. आता तेवढ्यात सौदामिनी येते गौतमी समोर आणि म्हणते, काय सौदामिनीला? सौदामिनीला राग आलाय, गौतमीने अरे तुरे केलंय तिला म्हणून. असो. आता इकडे विशाल बयोला म्हणत असतो, हे बघ सरस्वती, तू टेन्शन घेऊ नकोस, आपण त्यांची ट्रीटमेंट सुरू करूयात. बयो म्हणते, सर पण त्यांची मुलं. विशाल म्हणतो, अगं त्यांनी फोन उचलला तर बरंच आहे, नाहीतर मग. विशाल म्हणतो, हे बघ, म्हणजे नाहीतर त्यांचा ट्रीटमेंटचा खर्च मी करेल सगळा. काहीही करून मी मोकल काकूंना वाचवणारच. मी निघतोय. विशाल निघालेला असतो कुठेतरी. बयो म्हणते, तुम्ही कुठे निघालायत? विशाल म्हणतो, हे बघ, काहीतरी फंड्सची अरेंजमेंट करावी लागेल ना आपल्याला, मागचे बिल भरावे लागेल. माझ्या काही पॉलिसीज आहेत, FDs आहेत, त्यांचं स्टेटस बघतो मी आणि सगळे पैसे भरून टाकतो. ती रक्कम आहे, त्यामुळे थोडंसं जमव करावी लागेल ना. बयो म्हणते, सर असं नका करू तुम्ही. विशाल म्हणतो, अगं त्यांची मुलं फोन उचलत नाही, आपण किती वेळ वाट बघायची? मोकल काकू तुझी जबाबदारी आहे ना, तशी त्या माझी पण जबाबदारी आहे. आणि पैसा काय ग, आज न उद्या कमवता येतो. माणूस एकदा सोडून गेला ना, तरी कितीही पैसा मोजला तरी तो परत येत नसतो. आणि दुर्दैव आहे आपलं की इथल्या मॅनेजमेंटला हे कळत नाहीये. तू नको काळजी करूस, आलोच मी, असं म्हणून तो तिथून निघालाय. आणि बयोला पण आता काळजी वाटते मोकल काकूंची. विशालने अगदी लाख मोलाचे वाक्य सांगितले. प्रेक्षकांनो, छान दाखवला त्यांनी आजचा रिव्ह्यू. आवडल्यास प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका. पुढे आपण बघणार आहोत ही गौतमी सौदामिनीला पुन्हा एकदा भडकवतीये बयोबद्दल. सौदामिनी गौतमीला म्हणते, त्या सरस्वतीला या सौदामिनीच्या विरोधात जायला 7 जन्म अपुरे पडतील. आता ती रस्त्याने जात असते तेव्हा एक नर्सची तिची टक्कर होते सौदामिनीची आणि ती त्या नर्सला मारायला लागते. आणि नेमकी त्याच वेळेला बयो त्या सौदामिनीचा हात धरते. म्हणजे आता बयो आणि सौदामिनीची दुश्मनी सुरू. इरा गौतमीची मुलगी शोभते, पण हा विशाल खरंच सौदामिनीचा मुलगा नाही शोभत. असो प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला कळवा आणि या रिव्ह्यूसाठी प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.